नमस्कार. आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज 4 ऑगस्ट 2025. आज सकाळी उजनी धरणाची काय स्थिती आहे, दौंडच्या विसर्गामध्ये किती घट झाली आहे, उजनीतून भीमा नदीमध्ये सोडण्यात येणाऱ्या विसर्गामध्ये किती घट केलेली आहे, त्याचबरोबर वीर धरणातून पाणी किती चालू आहे, भीमा खोऱ्यातील पावसाचं काय प्रमाण आहे आणि भीमा खोऱ्यातील धरणातून किती विसर्ग चालू आहे याची आपण सविस्तर माहिती घेणार आहोत. आज सकाळी उजनी धरणाची एकूण पाणी पातळी ही 496.720 मीटर, तर एकूण पाणी साठा हा 115.93 TMC आणि उपयुक्त पाणी साठा हा 52.57 TMC आणि टक्केवारी बघितली तर कालच्यापेक्षा टक्केवारी आपली आज घटलेली आहे. ते आता 97.57% एवढं उजनी धरण आहे. आणि दौंडचा विसर्ग सातत्याने घटतोय, कारण वरच्या भागामध्ये पावसाचं प्रमाण कमी असल्यामुळं दौंडच्या विसर्गामध्ये घट होताना दिसते. आज सकाळी तो विसर्ग 6,780 क्युसेकचा आहे आणि बंडगाणाच्या विसर्गामध्ये सातत्याने घट होताना दिसते. ते आता सध्याला 7,821 क्युसेकचा आहे आणि वीर धरणातून जो विसर्ग चालू होता तो गेल्या 2-3 दिवसापासून बंद करण्यात आला आहे आणि उजनी धरणातून भीमा नदीमध्ये केवळ 5,000 क्युसेकचा विसर्ग चालू आहे आणि पॉवर हाऊसचं 1,600 क्युसेक असं 6,600 क्युसेकचं विसर्ग सध्याला चालू असल्यामुळं भीमा नदीची पूर परिस्थिती पूर्णपणे निवळलेली आहे व भीमा नदी पूर्वपदावर येताना दिसते. बऱ्याच ठिकाणी पाण्याखाली बंधारे गेले होते, पाठीमागच उघडे पडलेले आहेत. आता सध्याला उजनीतून जो विसर्ग चालू आहे, कालवा, बोगदा आणि सिनेमा उपसा सिंचन, दहेगाव उपसा सिंचन, यातून जो विसर्ग चालू आहे तो विसर्ग तोच कायम ठेवलेला आहे. त्यामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही आणि उजनीच्या वरील असणाऱ्या एकूण धरणाच्या पाणलोट क्षेत्राची धरणं आहेत, त्या धरणातून 4 ते 5 धरणातून केवळ 3,756 क्युसेकचा विसर्ग सध्याला चालू आहे आणि नीरा बेसिनमधली असलेली 5 धरणापैकी केवळ 256 क्युसेकचा विसर्ग नाझरे धरणातून चालू असल्यामुळं नीरा नदीची ही पाणी पातळी पूर्वपदावर आलेली आहे, भीमा नदीची पाणी पातळी पूर्वपदावर आलेली आहे. तर अशाच उजनीच्या ताज्या घडामोडीसाठी, ताज्या अपडेटसाठी आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. उजनी धरण अपडेटसाठी बेंबळेहून सिद्धेश्वर शिंदे. धन्यवाद.